आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. अगं पण मी तिथे थांबलो असतो तर काही प्रॉब्लेम झाला असता का? अरे मग तिला कसा आराम करता आला असता? ती सुद्धा थकलीच आहे ना. खरंच असं असेल का? असंच असेल. आणि मी तुला सांगते, आम्हा मुलींना ना थोडी स्पेस हवी असते. म्हणजे थोडं एकटं राहायला आवडतं आम्हाला. का? का म्हणजे हे बघ, आम्हाला कोणी समजू नाही शकलं किंवा समजावू नाही शकलं की आम्ही स्वतःच स्वतःला समजावतो आणि देन वी स्टार्ट फ्रेश. आणि मग ते एकट्यात रडत बसतं त्याचं काय? हो, पण दॅट इज द पार्ट ऑफ द प्रोसेस. थोडंसं रडतो, बरं वाटतं, दुःख हलकं होतं अँड देन ऑल गुड. चांगली ट्रिक आहे. नाही म्हणजे आधी एकट्यात रडायचं, मग सगळं विसरून जायचं आणि नव्याने सुरुवात करायची. पण सगळ्यांनाच जमत नाही, आम्हा मुलींनाच जमतं असं. बरं बाबा, तुम्हालाच जमतं. झालं समाधान? किती भारी आहेस रे तू विक्रांत. दुसरा कोणी असता तर वाद घालत बसला असता, पण तू होला हो म्हणून माझं मन राखलंस. असा मित्र प्रत्येकाच्या लाईफ मध्ये असायला हवा. काय झालं आता? तू कसला विचार करतेस? नाही, मी कसलाच नाही. बघ, तू पण माझ्यासमोर मन मोकळं करू शकतेस ना. अरे पण मी काहीच विचार नाही करत आहे. नाही म्हणजे सांगायचं नसेल तर नको सांगू. ए फालतू, खरंच काही नाहीये. आणि मला खूप बरं वाटतंय आता. थँक्यू. आउच. अगं हळू. अजूनही खूप दुखतंय का? हे दुखणं काहीच नाही. हे दुखणं सहन करू शकतो माणूस, पण मनाचं दुखणं ते नाही सहन करू शकत. मी ऐकलं होतं कुठेतरी, छान टायमिंग होतं, म्हटलं मारून टाकूया डायलॉग. पुन्हा समजण्याच्या पलीकडचं रसायन आहेस. अगं काय झालं? गुदगुल्या होत आहेत. भुकले होतात? मी कुठे काय करतोय? गुदगुल्या करतोय तर बरं नाही करत, नाही करत. बघ आता होत नाहीत ना? नाही. सगळाच घोळून बसलाय. हो ना, एक प्रश्न सुटत नाही तोपर्यंत दुसरा येऊन उभा राहतो. पण आपण इतके कन्फ्युज का आहोत? का म्हणजे सोल्युशन आहे तुझ्याकडे? तुम्हाला नाही कळणार हो ताई. शेवटी आईचं मन आहे ना. हो ना. आता आई दोघींपैकी एकीची निवड कशी करेल काय माहिती. आईचं ठरलंय. काय काय ठरलंय? आई हर्षदाकडे जातीये. गौरव, तू तिकीट काढ. अगं पण ताई, इथे सगळं असं सुरू असताना आई तिकडे म्हणजे? तेच तर, आई तुझी इथे गरज लागली तर? नाही लागणार. जाऊ दे तिला हर्षदाकडे. आणि तुम्ही सगळे आहात ना इथे माझ्यासोबत. हो ताई, आम्ही सगळेजण आहोत तुझ्यासोबत. आई तू जा हर्षताईकडे. जाऊ दे, पण ती एकटी कशी जाणार? जाईन मी. नका काळजी करू तुम्ही. नाही नको आई, मी येते तुमच्यासोबत. नाही नाही वहिनी, तू नको थांब. मी तिला सोडून लगेच येतो. अहो नको, परत तुमचा अभ्यास राहतो. गौरव, वहिनी बरोबर बोलतीये.
तू प्लीज इथे थांब माझ्यासोबत. पण ताई वहिनी जर गेली तर जेवणाचं कसं करणार आपण? अरे त्यात काय, ताई घरीच असणार आहे, ती सस्पेंड झालीये ना, ती करेल सगळं. जीप दिले म्हणजे काही बडबडशील का? जरा बोलताना विचार कर. अक्कल दिले ना देवाने, जरा वापर कधीतरी. तू जरा अति बोलतोयस हा. आणि तू अति करतेस ते. थोडं चुकलं माझं बोलताना, म्हणून काय माझी अक्कल काढणार आहेस तू? चुकीचं बोललेस तरी पण वर तोंड करून बोलते तुला. गौरव जरा शांत बसशील का? अगं ताई तू बघ ना. गौरव शांत. आई, अगं मला तसं नव्हतं म्हणायचं. मला असं म्हणायचं होतं की तू घरी आहेस ना, मग तू सगळं सांभाळून घेशील. आणि खूप दिवस झाले ना ग, मी तुझ्या हातचं काहीच खाल्लेलं नाही, असं म्हणायचं होतं मला. आई सॉरी. सुचित्रा, मलाही हेच म्हणायचं होतं. वहिनी, तूही आईसोबत गेलीस तरी चालेल. बाय. आई, मी आहे ना घरी. नाही बाय, मला परत एकदा विचार करू दे. काही आता कसला विचार करणार आहेस तू? मी म्हंटल ना जा. गौरव, या दोघींचं तिकीट मिळतंय का बघ. बघतो. आलेच मी. तुम्ही असे का बघताय माझ्याकडे? मग काय आरती ओवाळू तुझी? अगं तू काय बोलत होतीस? तुझं तुला तरी कळत होतं? आई, अगं चुकलं माझं. जरा ना विचार करून बोलत जा, कळलं का? आई मी ना 3 तिकीटं काढतो, हिला पण घेऊन जा सोबत. ठीक आहे आई, येते मी तुझ्या बरोबर. जरा काही चुकीचं बोलले की सगळेजण ऐकवतात मला. आता गप बस हा तू जरा. आई मी तिकिटांचं बघतो. एवढेच पैसे? इथं खूप कमी पैसे आहेत. नोकरी नाही म्हणजे सॅलरी येणार नाही, आणि केस संपल्याशिवाय जॉईनही होता येणार नाही. निलंबन भत्ता मिळेल की नाही माहित नाही. कसं करायचं? थोडी काटकसर करावी लागेल. तसंही आता मी घरीच असणार आहे. ताई वहिनी जर गेली तर जेवणाचं कसं करणार आपण? अरे त्यात काय, ताई घरीच असणार आहे, ती सस्पेंड झालीये ना, ती करेल सगळं. काय चुकीचं बोलली ती? बरोबर तर बोलली. ताई, कामात आहेस का? नाही, बोल. ताई, आय एम सॉरी. का? मी काल जे काही बोलले त्यामुळे तू हर्ट झाली आहेस ना? नाही ग. तू नाही म्हणत असलीस ना तरी मला कळतंय. पण ताई खरंच मी मुद्दामून नाही बोलले. मी खरंच, माझ्या मनात तसं काहीच नव्हतं. माझ्या तोंडून चुकून निघालं ते. आय एम रिअली सॉरी. माहितीये मला, आणि तू काही चुकीचं नाही बोललीस. पण त्याचा अर्थ तर तोच निघाला ना. ताई खरंच आय एम रिअली व्हेरी सॉरी. सुचित्रा, सॉरी नको म्हणूस. मला वाईट नाही वाटलं. मला बरं वाटावं म्हणून बोलतेय ना तू? नाही ग, माझा जॉब गेलाय.
मी आता घरीच असणार आहे. हे खरं आहे नाही का? मग झालं तर तू नको वाईट वाटून घेऊस. आता जे आहे ते आहे आणि मी ते स्वीकारलंय. डोंट वरी. ताई नक्की ना? हो. तरी पण ना यानंतर मी बोलताना 100 वेळा विचार करून बोलणार आहे खरंच. सुचित्रा, ताई मैत्रिणीचा फोन आहे, मी आलेच. अजून पुढे काय वाढून ठेवलंय काय माहित. त्यात पैसेही कमी आहेत. सगळी सोंग आणता येतील पण पैशांचं नाही. हॅलो मोनिका, कशी आहेस? मी मस्त, तू बोल. मी पण मस्त. काय ग, बऱ्याच दिवसांनी आठवण आली माझी. तुला तरी कुठे येते माझी आठवण? फोन नाही, मेसेज नाही. अच्छा, मी नाही केलं तर तू पण नाही करणार का? सॉरी आता नक्की करत जाईल. चालेल चालेल. बघ, आपण गप्पा मारत बसलो आणि महत्वाचं सांगायचं राहूनच गेलं. काय ग? अगं 3 दिवसांनी माझ्या घरी पार्टी आहे आणि तू येतेस. पार्टी कसली ग? बर्थडेची. तू विसरलीस की काय माझा बर्थडे? नाही अगं, मी तुझा बर्थडे कसा विसरेन, आहे माझ्या लक्षात. मग तू ये. हो. बरं चल, अजून बाकीच्यांना पण कॉल करून कळवायचंय मला. ठेवू मी फोन? हो चालेल चालेल. बाय बाय. अरे देवा, हो तर म्हणून बसले मी, पण हिचा बर्थडे ना हायफाय असतो, सगळ्या मैत्रिणी असतील. कसं करू मी? अच्छा, यार हे व्हिडिओज बघून मला चटपटीत काहीतरी खायची इच्छा होतीये. बनवू का? बनवतेच. आधी डिसाइड करते काय करायचंय. समोसाच. ओके. पीठ, त्याच्यात मीठ आणि भाजीसाठी वाटाणे. टू मच वर्क. नाही, डिफिकल्ट. हे नको. अजून ढोकळा. कॅन ट्राय. नाही, नको नको. टू सिम्पल. काय करू? सँडविच. सँडविच तर सोपं आहे. बघ. अरे बापरे, खूप चिराचिरी आहे. नको. काय करू? आलू पराठा. आलू पराठा कॅन वर्क. हा, म्हणजे खूप दिवसात खाल्ला पण नाही आणि मला माहितीये सुद्धा कसा करायचा. सो पीठ घ्यायचं, कणिक मळायची आणि त्यानंतर बटाट्याची भाजी. ती झाली की ती त्या कणकेत त्याचे गोळे करायचे, मग पोळीसारखं लाटायचं, भाजायचं. झालं, आलू पराठा रेडी. सॉस सोबत मस्त सर्व करणार आणि सगळ्यांना सरप्राईज करणार. सामान असेल का पण? चेक करायला लागेल. कम ऑन काव्या, गो फॉर इट. आई, प्राची, काय खोबऱ्याची आणि शेंगदाण्याची चटणी करून ठेवशील? सुचित्राला आवडते ना. नाही म्हणजे घरच्या बायला सारखी त्रास नाही देणार ती. भूक लागले भूक लागले. मी करते लगेच. हा कर. अगो, गौरव आला बघ. काय मिळाली का तिकीट? नाही ना, सगळ्या गाड्या फुलच. अरे देवा.
बरं मी काय म्हणतो, तुम्ही कॅबनी जाल का? कॅब? एवढ्या लांबचा प्रवास आहे आणि तुम्हाला माहिती आहे ना आईना गाडी लागते. उद्या परवाचं तिकीट नाही का मिळणार? काय आई, चालेल ना आपल्याला? आपल्याला चालेल, पण तिकडे हर्षूला चालेल काय? मग तिकडची परिस्थिती काय आहे ते विचारायला पाहिजे ना त्यांना. मी विचारतो आताच. कर, फोन कर त्यांना. काय रे? अगं फोनच लागत नाहीये, काय प्रॉब्लेम आहे? तर मी बाहेर जाऊन चेक करतो. हा, बघ. चला आजचं जाणं तरी कॅन्सल झालंय. उद्या परवा मध्ये काहीतरी कारण मिळेलच जे सांगून मी माझं जाणं कॅन्सल करेन. सगळं सामान तर आहे. बटाटे आहेत, आलं, मिरची, लसूण, कढीपत्ता, कोथिंबीर, तेल आणि मसाले. डन. आता काय करायचंय? हा, कणिक. कणिक. जास्त झालं वाटतं. पीठ. काय झालं? काय करतेस तू हे? आलू पराठे. काय काय झालं हसायला? बनव बनव. नको नको, अजून नको पाणी त्यात. नको ओके. नको, पीठ पण नको. वाट लावशील. वाट लावशील म्हणजे काही चुकतंय का? तुला येत नाही बनवता? नाही, मी ते व्हिडिओज बघितले, त्यात सांगितलं अंदाजे टाक. अंदाज चांगला आहे तुझा, आणि अवतार सुद्धा. अवताराला काय झालंय आता? काय झालंय? हा, हा. ओके. फोन कुठे आहे तुझा? हा काय समोर? काय करतोयस तू? नाही, मावशीला फोटो पाठवतो. कशाचा? तुझा. माझा का? इथे बघ. नाही नाही. विक्रांत, विक्रांत फोन दे. अगं थांब 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 ना. फोन दे, पाठवला. विक्रांत. आता मला पाठवू दे माझ्या मोबाईल. एवढ्या लगेच? विक्रांत, फोन दे. फोन दे. आला 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 आला. हे बघ, एवढं पीठ लागलंय पीठ लागलं नाही, पिठात तोंड बुडवलं तू. यार. शी. बरं ते सोड, हा बेत कशासाठी? मला तुम्हाला सगळ्यांना सरप्राईज द्यायचं होतं. मी सरप्राईज झालोय. छान वाटलंय मला, मस्त. बाकीच्यांचं माहित नाही. मस्करी करतोयस ना माझी? मी इकडे एवढं सगळं करतेय तुमच्यासाठी आणि तू मस्करी कर. त्या पराठ्यांची तू मस्करी केलीस, त्याचं काय करायचं? मी एवढ्या एक्साइटमेंट मध्ये आले हे सगळं करायला, पण नाही जमणार आहे मला बहुतेक. नको, टेन्शन नको घेऊ. मी आहे ना, मी तुला मदत करतो. येतो तुला? A1 बनवतो मी. A1 नाही, पराठे बनवायचे. जाऊ? नाही 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 नाही, प्लीज मदत कर, प्लीज. हा, करतो. काय करू? याचं काय करायचं ते? पाणी? नको, पाणी नको अजून.
वाह काव्या, तुझा फसलेला आलू पराठा माझ्या कामी येतोय ग. आता अशीच दोघांची मैत्री फुलू दे, माझं काम अजून सोपं होईल. शाब्बास काव्या, शाब्बास. विक्रांत सोबत आहे म्हणून, नाही तर माझं काय झालं असतं काय माहित. हो, माझंही तुझ्यावर प्रेम आहे. गिरिजा, तू परत आलेस? कसला बिझनेस करणार आहेस? चहाचा. चहाचा? हा, चहाचा.